श्रावण, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हे सगळे सण आले. नारळाची वडी झाली नाही असं होत नाही. आज आपण अगदी तोंडामध्ये टाकली ना तर पटकनी विरघळेल. अगदी तुम्हाला चावायला सुद्धा लागणार नाही आणि 15 दिवस ही टिकू शकते बरं का. अगदी तुम्ही दूध किंवा मलाई वापरली तरी चालेल. कशी बनवायची आहे? 2 नारळ मी इथे वाढवून घेतलेले. चांगले व्यवस्थित सुरीने काप करायचे. काप करण्याच्या अगोदर पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. एक मोठी वाटी दुधावरची मलाई घेतलेली आहे. विलायची पावडर लागणार आहे आणि साखर लागणार आहे किंवा अख्खी विलायची घेतली तरी चालेल. अख्खी विलायची घेतली ना तर त्याची चव आहे ना आणि टेस्ट इतका छान लागते ना ह्या वडीमध्ये की एकदा नक्की घालून बघा. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये विलायच्या 2-4 विलायच्या टाकून घेतलेल्या आहे आणि जे आपण खोबऱ्याचे काप करून घेतलेले ते यामध्ये घालायचे. आता एकदम सगळे होणार नाही आहे त्यामुळे थोडे थोडे घालून घ्यायचे. त्यामध्ये साखर घालायची. आता साखर आपल्याला नारळ वाटून घेतानाच का घालायची तर साखर घातल्यामुळे काय होतं, नारळाचा जो चव आहे ना तो एकदम बारीक होतो साखर त्यामध्ये घालून वाटला की. आता इथे तुम्ही बघू शकता साखर घालून आपण वाटल्यामुळे ते पूर्ण असं बारीक झालेलं आहे. आपल्याला याहीपेक्षा बारीक करून घ्यायचं आहे कारण आपण एकदम मऊसूद अशी ही नारळाची वडी बनवणार आहे. त्यानंतर दुधावरची जी मलाई मी घेतलेली ती घातलेली आणि राहिलेली साखरसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेले. तर इथे तुम्ही बघू शकता इतकं छान हे वाटून तयार झालेलं आहे. मलईसारखं याचं टेक्स्चर आलेलं आहे. अगदी आपण जसं मलाई फेटून घेतो सेम त्याच पद्धतीने ते इथे झालेले. आता काय करायचं आहे, कढई आपल्याला वरती ठेवायची, गॅसवरती ठेवायची आहे आणि हे आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे. जसं आपण पुरण कसं असं पातळ असतं आणि पुरण आपण एकदम असं घट्ट करतो, एकदम सुक्कं करतो, अगदी सेम आपल्याला हे पुरणासारखंच एकदम घट्ट आणि सुक्कं करायचं आहे. जेणेकरून त्यामधला जो ओलसरपणा आहे, पाण्याचा जो अंश आहे तो पूर्ण त्यामधनं निघून गेला पाहिजे. तरच आपली ही जी वडी आहे ना ती 15 दिवस टिकू शकते. आता इथे थोडंसं वरनं झाकण ठेवायचं कारण का ते पातळ झालेलं असतं त्यामुळे त्याच्या बुडबुड्या अशा वर उडतात आणि मग ते सगळीकडं पसरलं जातं. तर इथे बघू शकता साधारणतः 15 मिनटं तुम्हाला इथे हे लागू शकतं जर तुम्ही सारखं हलवत राहून हे घट्ट करणार असाल तर. आता अजून थोडीशी चांगली टेस्ट येण्यासाठी ना आपण यामध्ये अगदी 3-4 चमचे इथे मी मिल्क पावडर घालून घेतलेली म्हणजे दुधाची जी पावडर असते ती इथे मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. पूर्ण असा याचा एक ना गोळा तयार झाला पाहिजे ना. आता इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असा याचा एक गोळा तयार होतो आहे, एकदम सुक्कं झालेलं आहे. याच पद्धतीने हे आपल्याला एकदम सुक्कं करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली वडी ही टिकणार आहे आणि खायला पण पानसट वगैरे अजिबात लागणार नाही आहे. आता इथे बटर पेपर घेतलेला आहे, त्याला थोडंसं मी तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपली वडी जी आहे ना ती पटकनी निघाली पाहिजे आणि एकदम अशी प्लेन निघाली पाहिजे, अशी कुठेही तुटली मुटली नको म्हणून. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे हाताने किंवा वाटीने, चांगलं असं प्लेन करून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे. साधारणतः 2-3 तास तुम्ही हे थंड करायला ठेवलं ना गार पडण्यासाठी तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलं ना तरी चालेल. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे जरासं ती कडक झालेली आहे आणखी. आता आपल्याला ही कट करून घ्यायची. चौकोनी आकारामध्ये आपण ही वडी कट करून घेतो. तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये तुम्ही ही कट करून घेणार असाल तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कट केली त्रिकोणी आकारामध्ये तरी चालेल. आता पिझ्झा कटरने याचं चौकोनी आकारामध्ये छोटे छोटे आपल्याला याचे पीस कट करून घेतलेले, एकदम प्लेन झालेले. तोंडामध्ये जरी तुम्ही ही ठेवली ना टाकली ना तरी पटकनी विरघळली जाते आणि 15 दिवस टिकते बरं का. कारण आपण हिला चांगली व्यवस्थित अशी परतून शिजवून घेतलेली आहे आणि एकदम प्लेन निघालेलं आहे. कुठेही अशा तुटल्या जात नाही, छान अशा कडक झालेल्या आहे आणि थोड्याशा नॉर्मलला आल्या की अगदी जसं तुम्ही पेढा खातात ना अगदी त्या पेढ्यासारखीच ही बनवून किंवा तुम्ही कलाकंद खाताना तशीच ही बनवून तयार झालेली. तर अशा पद्धतीने आज आपण श्रावण विशेष, नारळी पौर्णिमा विशेष, रक्षाबंधन विशेष मस्त अशी मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकेल अशी नारळाची वडी आपण इथे बनवून घेतली. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा.